2 एकरामध्ये 12,26,000 रुपयाचा हा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये आपलं पूर्ण ट्रीटमेंट शेतकऱ्यांनी फॉलो केलं. आता तरुण शेतकरी तुम्हाला समोर दिसत असतील. या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस त्यांना लागवड करायची होती त्यावेळेस आपल्यासोबत कॉन्टॅक्ट केला. केळीची लागवड करायची आहे, तर लागवडीपासून आज हार्वेस्टिंग पर्यंत आपण यांच्या सोबत आहोत. या प्लॉट मधील प्रत्येक झाड हार्वेस्टिंग झालेलं आहे. त्यामध्ये आज या 2600 झाडा पाठीमागं यांना जवळपास 12 लाखापर्यंत एवढं उत्पादन भेटलेलं आहे. तर आपण सगळ्या गोष्टी या शेतकऱ्यांनी वेळेवरती केल्या. त्यासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपण आपलं जे काम होतं ते काम आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगत होतो. तर तुम्हाला कसं काम वाटलं? म्हणजे तुम्ही आमच्या कामाबद्दल खुश आहात, समाधान झालं तुमचं? मी अतिशय खुश आहे. का खुश आहे? ह्याच्या सुरुवातीला लागण करायचे 3 मेला दादांना फोन केल्यानंतर ह्या शेतात माझी बाजरी होती आणि वर्षाला साधारण माझं शेतातलं उत्पन्न 1 ते 1.5 लाख रुपये टोटल 2 एकराचं. शेती परवडते वाटते का चांगलं? म्हणजे 100% शेती व्यावसायिक परवडते. दृष्टीतून तुम्ही विचार केला तर शेती परवडते. व्यावसायिकदृष्ट्या विचार केला तर शेती 100% परवडते. कोणत्याही नोकरीला मागे टाकते. लक्षात घ्या, माझी मे महिन्याची लागण आहे. आज मे महिन्याहून जून महिना चालू आहे. टोटल मला 12 लाख रुपये म्हणजे महिन्याला 1 लाख रुपये माझा नफा झाल्यासारखा आहे. हे माझ्या घरी राहून मी शेतीचे पैसे कमवले, नोकरी केल्यासारखे पैसे कमवले आहेत त्या वर्षात. आमचं काम कसं म्हणजे वेळेवरती सगळ्या गोष्टी भेटल्या. सुजितदारांचं नियोजन अतिशय सुंदर. सुरुवातीपासून त्यांचं जे बुक असेल, बुक सुद्धा रीड केलं. बुकची तर खूप मदत झाली. बुक नंतर प्रत्येक त्यांना फोटो काढायचा, व्हिडिओ कॉल करायचा, त्यांचं नियोजन प्रत्येक टायमाला आणि अतिशय कमी खर्चात आणि योग्य नियोजनात जे नियोजन असेल त्याचं ते मला तर खूप हे वाटतंय. शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांना क्वालिटी देतो. आज मार्केटमध्ये बरीचशी लोक आहेत जी शेतकऱ्यांकडून आर्थिक फायदा काढण्याच्या मार्गावरती असतात. आपण फक्त शेतकऱ्यांना योग्य गोष्टी देतो. त्या गोष्टी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च बी कमी होतो आणि त्या गोष्टी वेळेवरती केल्यामुळं अशा प्रकारे आर्थिक फायदा सुद्धा होतो. आणि ज्यांना वाटतं की शेती परवडत नाही त्यांनी तुम्ही विचार करा, तुम्ही जी शेती करताय ती खरंच शेती आहे का? तुम्हाला अशी जी शेती केलेली आहे, आता या शेतकऱ्यांनी जी शेती केली, आता सांगोल्यासारख्या माळामध्ये त्यांनी अशी अगदी सुंदररित्या ही बाग डेव्हलप केली आहे. आपलं मार्गदर्शन होतंच, पण महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी वेळेवरती काम केलं आणि त्यांना त्याचं श्रेय आज भेटलेलं आहे.